मी ते शेतामध्ये गेलो होतो. ते फोटो काढायला सोलरचा. माझ्या ओळखीचा साहेब होता. मी म्हणलं बघू तेव्हा प्रयत्न करून. तर मग काय केलं, फोटो-बिटो काढा. आणि ते बाई विधवा होती. तिने लगेच डायरेक्ट काढायला सुरू केलं फोटो काढा की. मग ते प्रकरण तिने घरी आली की ते दिराला आणि चुलत्या ह्यांना सांगितलं सासऱ्याला त्यांना. आणि मग मला फोन यायला आमच्या बहिणीचा ऊस लावायचा चालू होता. मी तिकडून आल्यावर ऊस लावला, दाबलं बेनं आणि पुन्हा मग फोन यायला लागला ना. मग मला म्हणले, "तू घरी ये." म्हणलं, "मी येतो, येतो." मग ते म्हणले, "मारणार तुला." जे म्हणून मी भेण्या-भेण्या रातसारी तिकडंच बसलो. सासरवाडीला गेलो. मग संध्याकाळी फोन लावायची मला. सकाळी लावली, "ये" म्हणले, काही नाही म्हणले, नुसतं बोलायचं. आणि आलं घरी, ते रोलानी त्याने मारायला सुरू केलं लाठीचार्जनी. संघ मोठे गट गुन्हा दाखल करावा यांच्यामध्ये. मला न्याय मिळावा. माझ्या खिशात 50,000 होते एक जणाचे द्यायला आणलेले ते पडले. कुणी काढून घेतले काही माहीत नाही. 5-50 जण होते हाणायला. कुणी रॉडने हाणायचं, कुणी बल्ल्या हाणायचं, कुणी तसले मोठाले बल्ल्यावानी तसले रंदे काय म्हणतात ते एक होते. 5-50 जण होते. कुणीच नव्हतं तिथं मला सहारा द्यायला. मी कसा वाचलो देवाच्या भरोश्यावर माहिती. आणि पुन्हा मग गाडी तिथंच आहे. माझी चावी पडली. हाणताना असे टंगडे हात बांधायचे मग. हात बांधून, पाय बांधून हाणले. खालून हाणलंय ढोपराला, पाय हात बांधून. पुन्हा म्हणले हे जातीवादी कोळी आदिवासी. म्हणले ह्याचं घर ठेवायचं नाही, मोडून टाकायचं, गावात येऊन द्यायचं नाही. अजून आला तर म्हणते जीव मारायचा. म्हणते मला न्याय पाहिजे. त्याच्यावर काय करू मी?